So I would like you to congratulate yourself. First of all, I would like to congratulate yourself आणि त्यानंतर तुम्ही सर्वांचं अभिनंदन करा. कारण योग्य वेळी, योग्य ठिकाणी व्यक्ती असणं हे फार महत्वाचं आहे. अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी मिळणं हा स्वतःमध्ये एक फार मोठी उपलब्धी आहे. प्लस टू ग्रॅब दॅट अपॉर्च्युनिटी संधी प्रत्येकालाच मिळेल असं सुद्धा नाही. पण संधी मिळाल्यानंतर ती संधी ग्रॅब करणं हे फार महत्वाचं आहे आणि सर्वांना ह्या गोष्टी शक्य होत नाही. परंतु आज तुम्ही इथे उपस्थित आहात आणि कदाचित या एका क्षणामुळे किंवा एक असं काही वाक्य असेल किंवा एक असा काही फीलिंग असेल, थॉट्स असेल, बिलीफ असेल, ॲक्शन असेल, ज्यामुळे जीवन परिवर्तित होऊ शकतं, ट्रान्सफॉर्म होऊ शकतं, राइट? सो एव्हरीबडी हॅज टू कॉन्ग्रॅच्युलेट युअरसेल्फ. स्वतःचं अभिनंदन करा. व्हेरी गुड. कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी आज सक्षम आहात आणि तुमच्या जीवनामध्ये स्टेप बाय स्टेप बाय स्टेप प्रमोशन होईल, चेंजेस होतील, ट्रान्सफॉर्मेशन होईल, राइट? सो सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि दिवसाची सुरुवात फक्त ह्या एकाच गोष्टीने करत जावा. काय? काँग्रॅच्युलेशन, काँग्रॅच्युलेशन. खूप खूप अभिनंदन. स्वतःचं नाव घ्यायचं आणि स्वतः पुन्हा स्वतःला उद्देशून म्हणायचं, "येस, यू हॅव डन इट." आणि हे जे तुम्ही काही प्राप्त केलेलं आहे, प्रत्येक दिवशी म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग ब्रह्ममुहूर्तावर पहाटे सकाळी ज्या पण वाजता तुम्ही उठता किंवा कोणीही उठत असेल त्या वाजता किंवा त्यावेळेस स्वतःला अभिनंदन देणं फार गरजेचं आहे. कारण बरेच व्यक्ती आहेत ज्यांचे डोळे उघडलेले नाहीत. राइट? करोडो लोक असे आहेत, की आज त्यांचे डोळे उघडले नाहीत. परंतु आज आपल्याला हा श्वास मिळालेला आहे, जीवन मिळालेलं आहे. जीवन जगण्यासाठी नवीन अपॉर्च्युनिटी मिळालेली, संधी मिळालेली आहे, संधी. आणि खऱ्या अर्थाने जर थोडंसं मनन चिंतन केलं, तर तुमच्या लक्षात येईल, की खरोखर ही एक संधी आहे, अपॉर्च्युनिटी आहे. राइट? श्वासा श्वासा सुमिरन कर लो श्वासा वृथा न खोय को जाने इस श्वास का फिर आवन होय ना होय. पुन्हा श्वास येईल किंवा नाही येईल हे सुद्धा माहिती नाही. परंतु आज जर आपल्याला ही अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, तर याला ग्रॅब करणं गरजेचं आहे, राइट? आणि धिस इज व्हॉट काँग्रॅच्युलेशन. दररोज पहाटे उठल्यानंतर ज्या काही आपण ग्रॅटिट्यूडच्या टेक्निक शिकलेलो आहोत किंवा अजून पुढे सुद्धा पाहणार आहोत आपण आणि आज बरेच नवीन विद्यार्थी सुद्धा जॉइन झालेले आहेत. सर्वांसाठी काही गोष्टी बेसिक आहेत त्या पुन्हा, पुन्हा, पुन्हा मी शिकवत राहीन किंवा त्या शेअर करणं फार महत्वाचं आहे. अंतःकरणात, अंतर्मनात कधीही, कधीही स्वतःला असं कधीही सांगू नका, की "अरे, हे तर मला माहिती आहे." येस. आणि एखादा व्यक्ती जरी तुम्हाला काही सांगत असेल, कुठलाही व्यक्ती, तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये जर कोणी व्यक्ती कम अक्रॉस युअर डे टू डे लाईफ, त्यावेळेस सुद्धा असं कधीही म्हणू नका, "आय नो इट." मला हे माहिती आहे. याचा अर्थ काय होतो माहिती आहे? धिस इज व्हॉट ही निगेटिव्ह एनर्जी इमिट करतं. फॉर एक्झाम्पल आपण इनडायरेक्टली काय म्हणतो, "बताया क्यों? मुझे पता था." जर असं सिग्नल एखाद्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला गेला, तर तुमच्या जीवनामध्ये ज्या अपॉर्च्युनिटी आहेत, बेस्ट ऑफ द बेस्ट थिंग्स आहेत, ज्या ह्या डिव्हाइनने, या ब्रह्मांडाने, युनिव्हर्सने आपल्यासाठी प्रिपेअर केलेल्या आहेत. आपण कुठेतरी त्याच्यामध्ये बांध टाकतो, ऑब्स्टॅकल टाकतो आणि ह्या जगामध्ये कोणीही परिपूर्ण नाही. हां, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जरी उदाहरणार्थ एखादी संस्था, एखादी ऑर्गनायझेशन, एखादी कंपनी ज्यामध्ये 5,000 किंवा 10,000 एम्प्लॉयी काम करत आहेत. 10,000 एम्प्लॉयी आर वर्किंग फॉर दॅट ऑर्गनायझेशन. 10,000 एम्प्लॉयी जर काम करत असतील फॉर एक्झाम्पल आणि सर्व उच्च शिक्षित आहेत. फॉर एक्झाम्पल आय-टी इंडस्ट्री ज्यामध्ये सगळे अतिउच्च शिकलेले चांगल्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड मधून आलेले हे व्यक्ती आणि त्यांना
10 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स 10-10 वर्षाचा अनुभव असलेले फॉर एक्झाम्पल Infosys किंवा अजून कुठली आय-टी कंपनी. तरी सुद्धा या सगळ्यांचं ज्ञान जर एकत्र केलं, सगळ्यांचं ज्ञान जरी एकत्र केलं, तरी हे ज्ञान या जगाच्या जेवढं ज्ञान आहे ना, त्याच्या 1% पण नाहीये. राइट? फक्त 1% सुद्धा नाही. एवढे अतिउच्च शिक्षित, बुद्धिमान व्यक्ती, इव्हन सायंटिस्ट असतील तरी सुद्धा, या जगात जेवढं ज्ञान आहे त्याच्या 1% सुद्धा नाहीये. याचा अर्थ काय होतो? इनडायरेक्टली 1% म्हणजे वी नो दॅट वी नो 1% आपल्याला माहिती आहे, की आपल्याला माहिती आहे आणि बाकीचं जे काही आहे मे बी 4% वी नो दॅट वी डोंट नो म्हणजे आपल्याला माहिती आहे, की मला माहिती नाही. या 2 फार महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या. अगदी म्हणजे व्यवस्थित समजून घ्या. आता जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल कोणी एल-एल-बी असेल किंवा कोणी ॲडव्होकेट किंवा शिक्षक किंवा इंजिनिअर किंवा डॉक्टर, तर यांना माहिती आहे, की त्यांना काय माहिती आहे, राइट? फॉर एक्झाम्पल मला जर विचारलं तर माझं बॅकग्राऊंड डिझाइन फील्डमध्ये आहे. तर मला वेगवेगळे सॉफ्टवेअर माहिती आहे. डिझाइन पर्टिक्युलर वेगवेगळे सॉफ्टवेअर फॉर एक्झाम्पल Autodesk आहे, इन्व्हेंटर आहे किंवा पी-डी-एस आहे, पी-डी-एम-एस आहे. हे सॉफ्टवेअरची काही नावं आहेत, राइट? तर मला माहिती आहे, की मला ते माहिती आहे. आय नो दॅट आय नो इट. मला हे माहिती आहे. पण मला काय माहिती नाही? फॉर एक्झाम्पल आय-टी प्रोफेशन. आय-टीमध्ये जे व्यक्ती काही काम करतात, सी प्लस प्लस लँग्वेज आहे. आय डोंट नो. आय नो दॅट आय डोंट नो. मला माहिती आहे, की मला सी प्लस प्लस येत नाही. राइट? माझ्या मर्यादा आहेत. आय डोंट नो. पण हे मला माहिती आहे, की मला ते येत नाही. फॉर एक्झाम्पल एकदम साधारण भाषेत सांगायचं झालं, एरोप्लेन विमान चालवणे, हेलिकॉप्टर चालवणे. मला माहिती आहे, मला हेलिकॉप्टर चालवता येत नाही. मला त्याचं अवेअरनेस आहे. राइट? आता काही व्यक्ती आपले शेतकरी माता बंधू भगिनी ते आहेत. शेतीतील काही गोष्टी त्यांना माहिती आहे. कोळपणी, पेरणी किंवा अजून ज्या काही गोष्टी करायच्या असतील, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्यांना आहे. ते शहरात राहणाऱ्या व्यक्तींना नाही. पण शहरात राहणारे जे व्यक्ती त्यांना माहिती आहे, की आम्हाला शेतीचं ज्ञान नाहीये. म्हणजे आम्हाला शेती माहीत नाही. राइट? म्हणजे आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत, की आपल्याला माहिती नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की 95% आपल्याला माहित नाही, की आपल्याला काय-काय माहित नाही. ह्या जगामध्ये इतक्या गोष्टी आहेत, की आपल्याला हे सुद्धा माहिती नाही, कारण अशा काही गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला नाही माहिती आणि त्यामध्ये अजून काय-काय सखोल गोष्टी गेलेल्या आहेत. काय डेप्थमध्ये आहेत, वी डोंट नो. इव्हन आपल्याला हे सुद्धा माहिती नाही, की आपल्याला हे माहीत नाही. लक्षात आलं? ह्या जगामध्ये ज्ञानाचा प्रचंड किंवा इन्फॉर्मेशन किंवा ज्या कोणी ब्रह्मांड आणि युनिव्हर्सने हे सगळं प्रिपेअर केलेलं आहे, हे आपल्यापर्यंत आपण त्याला टच सुद्धा केलेलं नाही, अवेअरनेस सुद्धा नाही. अजून असे कितीतरी गुपित आहेत, जे स्वतःला एक्सप्लोर करत आहेत, राइट? म्हणून कधीही असं बोलू नका किंवा कधीही असं म्हणू नका किंवा कधीही स्वतःला सूचना देऊ नका, आय नो इट. बिकॉज वी डोंट नो दॅट व्हॉट वी डोंट नो. आपल्याला हे सुद्धा माहिती नाही, की आपल्याला काय माहित नाही. राइट? म्हणून जे काही आपल्या पदरी पडेल, जे काही आपल्याला शिकायला मिळेल, वेअर एव्हर इट इस पॉसिबल, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, जीवनाच्या प्रत्येक क्षणाला, एव्हरी डे वी हॅव टू लर्न समथिंग न्यू. प्रत्येक दिवशी, प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक क्षणाला आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे. राइट? आणि जे आपण शिकलेलो आहोत, त्याला काय करायचं आहे? प्रॅक्टिस करायचं आहे. शिकणं आणि प्रॅक्टिस याच्यामध्ये जर अतिउच्च काही असेल, तर ती प्रॅक्टिस आहे. राइट? कारण बरेचसे व्यक्ती
भरपूर कोर्सेस करतात. भरपूर. मी पण त्यातलाच एक व्यक्ती आहे, की जे कोर्सेस करत राहतात. ट्रेनिंग किंवा नवीन काही गोष्टी शिकणं, नवीन काही आकलन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात. आता पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर ही एक लिस्ट आहे, राइट? ही लिस्ट आहे. हा पिरॅमिड आहे. या पिरॅमिडमध्ये बऱ्याच गोष्टी स्टेप बाय स्टेप बाय स्टेप दिलेल्या आहेत, राइट? आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये परंतु यातल्या सगळ्या प्रॅक्टिकल आहेत. ज्या आपल्या डेली रूटीनमध्ये दैनंदिन दिनचर्येत एव्हरी डे वी आर युजिंग इट. वी हॅव टू यूज इट. आपलं या जगामध्ये जन्मतः कोणीही विद्वान नाही. 0.001% असेल, जरी असलं तरी. 0.001 पण बाकी सगळं ज्ञान, ज्याला करिस्मॅटिक म्हणतात किंवा ज्याला अतिप्रभावशाली व्यक्तित्व, व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्व विकास जर करायचा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी शिकता येतात. येस, इट इस पॉसिबल. हे शिकण्यासारखं आहे आणि जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला आपण विद्यार्थी आहोत. विद्येचं अर्जन करणारा विद्यार्थी. अर्जन, विद्यार्थी. विद्यार्थी हा शब्द खूप फार महत्वाचा आहे आणि खूप सुंदर आहे. विद्यार्थी. आपण सर्वजण विद्यार्थी आहोत आणि एव्हरी डे वी हॅव टू लर्न समथिंग न्यू. आता ही डेफिनेशन कळाली का तुम्हाला? की आपल्याला जे माहिती आहे, की मला माहिती आहे, हे फक्त 1% आहे. 4% आपल्याला माहिती आहे, की मला हे माहिती नाही आणि 95% आपल्याला माहित नाही, की आपल्याला माहित नाही. म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये इथून जर तुम्ही सिग्नल एमिट केलेत, सिग्नल आजच्या काळात पी-एच-डी किंवा डॉक्टरेट झालेले सुद्धा काही व्यक्ती आहेत, काही विद्यार्थी आहेत. परंतु जेवढे व्यक्ती शिकत जातील, स्वतःला अपग्रेड करत जातील, तितकं त्यांना हे रिअलाईज होत जाईल, की मला अजून खूप काही शिकायचं आहे. आणि प्रत्यक्ष न्यूटन किंवा आयझॅक न्यूटन किंवा आइन्स्टाईन यांना सुद्धा हे रिअलाईज झालं, की ह्या ब्रह्मांडात इतके रहस्य आहेत, की जे आम्हाला अजून आम्ही आत्ता-आत्ता कुठे एक्सप्लोर करत आहोत. राइट? आणि ज्यावेळेस आपलं इंट्रोडक्टरी सेशन होतं. इंट्रोडक्टरी माइंड पॉवर वर्कशॉप, माइंडसेट मास्टरी वर्कशॉप. त्यामध्ये या सगळ्या गोष्टी बेसिक सांगितलेल्या आहेत आणि लवकरच आपण हा एक दिवसीय वन डे प्रोग्राम ही करूया, ज्यामध्ये अजून बाकी बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकता येतील. परंतु रिअली आय वुड लाइक टू काँग्रॅच्युलेट यू बिकॉज तुमच्या काहीही समस्या असतील, काहीही वेदना असतील किंवा जे काही दुखणं असेल, दुःख असेल, जीवनामध्ये व्याधी असतील, या सगळ्यांचं शमन करण्याची शक्ती आणि क्षमता तुमच्यामध्ये आहे. तुम्ही हे रिझॉल्व्ह करू शकता. ऑल पॉवर लाईज विदिन यू. तुमच्या अंतर्मनामध्ये ह्या सगळ्या शक्ती आहेत. त्या फक्त उजागर आणि जागृत करायच्या आहेत. त्यामुळे काहीही असेल, कुठलाही कुणाचाही काहीही प्रॉब्लेम असेल, परंतु वी डोंट सॉल्व्ह प्रॉब्लेम. प्रॉब्लेमवर आपण फोकस करत नाही. आपण काय करत आहोत? आपण फ्रिक्वेन्सी रेज करत आहोत. फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस व्यक्तीची रेज होते, त्यावेळेस कुठलाही प्रॉब्लेम, समस्या, संकट त्या व्यक्तीला दुःखी करू शकत नाही. याच्यावर एक छान उदाहरण एक देता येईल. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस मान्सून असतो, त्यावेळेस भरपूर पाऊस पडतो, राइट? आता 2 गोष्टी आहेत. तुम्ही एकतर पावसाला थांबवायला हवं, म्हणजे तुम्ही भिजणार नाहीत, राइट? पण हे शक्य नाही. इट इस नॉट विथिन युअर कंट्रोल, युअर ऑथॉरिटी. हे कुठल्याही व्यक्तीच्या कंट्रोलमध्ये नाही. पाऊस पडणारच, राइट? मग काय करावं लागेल? येस, वी हॅव टू प्रोटेक्ट आवरसेल्फ. मी स्वतः भिजू नये याच्यासाठी मला काय प्रबंधन करावं लागेल? दॅट यू कॅन डू. दॅट इज विथिन युअर ऑथॉरिटी. काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, काही गोष्टी आपल्या बियॉन्ड कंट्रोलमध्ये आहेत. आणि मनुष्याच्या दुःखाचं कारण एकच आहे, तो त्याच्या बियॉन्ड ज्या गोष्टी आहेत ना, त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. घरातील काही व्यक्ती उदाहरणार्थ कुटुंबातीलच.
ते एकमेकांना पॉवर करण्याचा प्रयत्न करतात. राइट? कंट्रोल. परंतु दॅट इस नॉट गोइंग टू हॅपन. मग तुम्ही काय करू शकता? तुम्ही स्वतः अशा काही युक्ती, प्रयुक्ती, टेक्निक किंवा जे पण ज्ञान तुम्हाला प्राप्त करता येईल, जेणेकरून तुम्ही आनंदित व्हाल. तुम्ही सॅटिस्फाय राहाल किंवा तुम्ही समाधानी असाल किंवा तुमची सतसत विवेकबुद्धी जागृत राहील किंवा तुमची फ्रिक्वेन्सी रेज होईल किंवा बाहेर कितीही पाऊस पडत असेल, परंतु घरातून बाहेर पडतानाच आयदर तुम्ही रेनकोट यूज करू शकता किंवा छत्री यूज करू शकता किंवा असं काही प्रबंधन करू शकता, जरी तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचंय, तरी सुद्धा तुम्ही सुरक्षितपणे पोहोचाल, पावसात न भिजता. हे धिस इज व्हॉट वी कॅन डू. 2 प्रकारचे व्यक्ती आहेत आणि अगदी हे स्वाभाविक आहे, अगदी सहज आहे, राइट? एखाद्या व्यक्तीला म्हणजे लहान मुलांनाच किंवा असं काही कुटुंब आहेत, जसं आता जगदीश सर घरोघरी जाऊन व्हिजिट करत आहेत. कितीतरी विद्यार्थ्यांना ते भेटलेले आहेत. होम मीटिंग्स करतायत आणि होम मीटिंग्ज इन द सेन्स अवेअरनेस मीटिंग करत आहेत. 4, 5, 10 विद्यार्थी येत आहेत. त्यांना हेल्थ, रिलेशन, करियर आणि मनी आरोग्य त्यांचं कसं सुदृढ राहावं किंवा अभ्यासामध्ये कसं कॉन्सन्ट्रेशन, फोकस किंवा एकाग्रता वाढवावी किंवा हा प्रोग्राम त्यांना कशाप्रकारे मदत करू शकतो, हे ते त्यांना घरोघरी जाऊन सांगतायत, राइट? काही वेळेस ते बंगलोमध्ये जातात, काही वेळेस ते स्लम एरियामध्ये जातात, राइट? या दोन्ही ठिकाणच्या परिस्थिती जर पाहिल्या, मुलं-मुलं आहेत. पण दोघाही मुलांचं उत्साह, एनर्जी किंवा अ, ज्याला म्हणता येईल ना, एन्थुसियाझम हा पीक पिरियडला आहे. म्हणजे दोघांनाही वाटतं, की येस माझ्या जीवनामध्ये चमत्कार किंवा चांगल्या गोष्टी मी अट्रॅक्ट करू शकतो. एवढी क्षमता माझी विकसित होऊ शकते. राइट? काही व्यक्ती असे पण आहेत, की ज्यांना 2 वेळचं मोठ्या प्रयत्नाने किंवा इफोर्ट्स घेऊन 2 वेळचं जेवण प्राप्त होतं आणि काही व्यक्ती असे पण आहेत, की त्यांना 4 वेळचं जेवण मिळतंय विनासायास आणि त्यातलं ते 1 वेळचं खात सुद्धा नाही. राइट? या दोन्हीही व्यक्ती आहेत. पण ह्या दोघांचा त्या जीवनाच्या त्या प्रत्येक इन्सिडेंट जो आहे, त्याच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, हा मॅटर करतो. आणि धिस इज व्हॉट कॉल्ड माइंडसेट. परिस्थिती तुम्हाला कधीही दुःखी करू शकत नाही. धिस इज व्हॉट युअर ओन परसेप्शन हे आपल्या स्वतःचं प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं एक परसेप्शन त्या गोष्टीकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. जो दृष्टिकोन काही व्यक्तींसाठी हे नॉर्मल जीवन आहे. डे टू डे लाईफमध्ये त्यांना माहिती आहे, येस धिस इज व्हॉट लाईफ. आणि काही व्यक्ती जे अतिउच्च एन्व्हायर्नमेंटमध्ये किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्यांचा हाय आहे, त्यांच्यासाठी रस्त्यावर जर घाण दिसली काही, तरी सुद्धा त्यांना ते अनकम्फर्टेबल फील होतं. अनइझीनेस वाटतो. का? कारण धिस इज व्हॉट देअर परसेप्शन. परसेप्शन त्या घटनेकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती विकसित करावी लागेल आणि त्यासाठी अ, आणि याच्यावर आपण डिटेलमध्ये सेशन घेणार आहोत. ज्यावेळेस ऑफलाईन सेशन होईल याच्यामध्ये मी हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. घटना वो नहीं थी, घटना जो घटी थी, घटना वो थी जो आपने यहाँ पे घटाई थी. याला एक्सटर्नल आणि इंटरनल ह्या 2 ऑब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स, सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स असं म्हणतात. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे बाहेर, एक्सटर्नल आणि सब्जेक्टिव्ह म्हणजे माझ्यासाठी, माझ्याकडे वैयक्तिक माझ्या अंतर्मनामध्ये, राइट? आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट प्रत्येक व्यक्तीसाठी हे महत्त्वाचं आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये इंटरनल डायलॉग चालू असतात. आणि हे जे डायलॉग आहेत, इंटरनल डायलॉग यालाच ऑटो सजेशन पण म्हणतात किंवा स्वसंवाद. आता ऑटो सजेशन म्हणजे पर्टिक्युलर एखादा अफर्मेशन आपण पुन्हा रिपीट करत असू, तर याला ऑटो सजेशन. परंतु जे इंटरनल डायलॉग आहेत, कुठलंही कार्य करत असताना किंवा एखाद्या व्यक्तीने तुमच्या बरोबर जर काही बिहेवियर करत असेल, तर आतमध्ये इंटरनल डायलॉग सुरू होतात. इंटरनल, राइट?
आता फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं काही कार्य चालू आहे कन्स्ट्रक्शन किंवा अजून काही आणि तो व्यक्ती एखाद्या जे स्ट्रक्चरल इंजिनियर आहे त्यांना फोन करतात आणि ते व्यक्ती फोन अटेंड करत नाही. तर इंटरनल डायलॉग काय चालू होतो, की हे माझा फोन का अटेंड करत नसतील? आता हे मला अव्हॉइड का करत असतील? राइट? आणि हे इंटरनल डायलॉग जसे सुरू होतील, तसं तो व्यक्ती जास्त चिंतित, व्यथित आणि भयभीत व्हायला सुरुवात होईल. परंतु हेच व्हेअर ॲज त्याने जर ह्या सगळ्या गोष्टींना फक्त अवेअरनेसने पाहिलं, अवेअरनेस फक्त थोडंसं इंटरनल जागृत झाला आणि स्वतःला विचारलं, खरोखर जो मी विचार करत आहे, हे सत्य आहे का? आणि जर हे सत्य असेल, तर त्याच्या पाठीमागे कारण काय असेल? कदाचित ज्या व्यक्तीबरोबर मला बोलायचं आहे, तो व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर एंगेज असेल, मीटिंगमध्ये असेल किंवा साइटवर असेल किंवा अजून काही डिस्कशन चालू असतील. कदाचित मोबाईल जवळ नसेल, राइट? आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्वतःला एक्सप्लेन करणं याच्यासाठी काय लागेल? अवेअरनेस लागेल, राइट? NLPमध्ये हे बरेच सेशन आहेत, ज्यामध्ये आपण हे डिस्कस करणार आहोत. परंतु जे काम किंवा ज्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत 10 वर्षाच्या, जे कदाचित 10 वर्षात झालं नाही, ते एका वर्षात होऊ शकतं. आणि धिस इज व्हॉट कॉल्ड द पॉवर ऑफ युअर ओन इंटरनल परसेप्शन, पर्स्पेक्टिव्ह. आपला फोकस काय आहे? आपला कॅमेरा आपण कुठे सेट केलेला आहे? जिथे आपला फोकस असेल, तिथे आपली एनर्जी फ्लो होईल, राइट? आणि म्हणून 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, की अंतर्मनातून ज्यावेळेस व्यक्ती सॅटिस्फाईड असतो ना, आनंदी असतो, त्यावेळेस त्याचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि जे शब्द, व्होकॅब्युलरी आपण वापरत आहोत, याच्याने सुद्धा जीवनामध्ये परिवर्तन होत जातं. व्होकॅब्युलरी फक्त शब्द, जे शब्द आपण वापरत आहोत ना, हे शब्द जरी बदलले, रिप्लेस केले आणि दुसरं काय? फोकस. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय हवं आहे? राइट? आता ह्या क्षणी स्वतःला प्रश्न विचारा, व्हॉट डू आय सर्च फॉर? मी माझ्या जीवनामध्ये काय शोधतोय? आणि मला खरोखर काय हवं आहे? राइट? सर्वांनी आय होप वही, पुस्तक किंवा पेन, पेन्सिल काही घेऊन बसला असाल तुम्ही. तर स्वतःच्या जीवनाचा उद्देश लिहा. उद्देश. बरं जीवनाचा नाही, आठवड्याचा उद्देश लिहा, महिन्याचा उद्देश लिहा, की ह्या एका महिन्यात, एका दिवसात, आजच्या दिवसात तुम्हाला काय करायचंय? उद्देश लिहा, उद्देश. व्हॉट यू वांट टू बी. का काल जसं जगला होता तसंच आज जगायचंय. खाना पीना और सो जाना सब काम है पशु समाना, क्यों देह मनुज की धारी, सुनो सुनो वचन नर नारी. खाणं पिणं आणि झोपणं जर या 3च गोष्टी करायच्या असतील, तर यासाठी मग मनुष्य जन्म कशाला पाहिजे? स्वतःला विचारा. आणि जर मनुष्य जन्म मिळालेला आहे, तर यामध्ये तुम्ही अलौकिक प्रतिभा त्यामध्ये पुट अप करू शकता. अजून काही गोष्टी आपण शिकणार आहोत. त्याच्यापूर्वी ह्या 2 गोष्टी ज्या काही तुम्हाला वाटतायत, की आजच्या दिवसाचा माझा उद्देश काय आहे, की मला काय अचीव्ह करायचंय, राइट? जर तुम्हाला आनंद प्राप्त करायचा असेल, तर त्याच्यामध्ये व्यवधान किंवा बाधा काय आहे? जर तुम्हाला आनंदी व्हायचं तर तुम्ही आनंदी होऊ शकता. परंतु असं काहीतरी गोल लिहा, की जे तुम्हाला अचीव्ह करायचंय, अचीव्ह जे तुम्हाला प्राप्त करायचंय, राइट? जे तुम्हाला हवं आहे, जे तुम्हाला साध्य करायचं आहे. आणि धिस इज व्हॉट कॉल्ड गोल सेटिंग. आता याच्यावर पण आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. गोल्स, हाऊ टू सेट गोल्स. ध्येय, जीवनाचा उद्देश. आज तुम्ही सर्वजण पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून ह्या प्रोग्राममध्ये आलेला आहात. ह्या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करत आहात. धिस इज व्हॉट युअर गोल. सॅटरडेला जर काही करायचं असेल, तर जर कोणी विचारलं असेल, तर रात्री झोपतानाच तुमच्या अंतर्मनामध्ये हा एक मेसेज घेऊन तुम्ही झोपलेला आहात. हा मेसेज स्वतःला तुम्ही दिलात, की येस, आय हॅव टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. मला पहाटे लवकर उठायचं आहे. का? तर मला एक सेशन अटेंड करायचं आहे, राइट? जे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा कोणीतरी हे सेशन सांगितलं असेल किंवा त्यांच्या सुद्धा
लिस्टमध्ये असेल, की मला उद्या हे सेशन अटेंड करायचं आहे आणि ज्यांच्या नसेल त्यांना आमचे जे व्हॉलंटिअर्स आहेत त्यांनी उठवलं असेल, की आता तुम्हाला हे सेशन अटेंड बट धिस इस व्हॉट द पर्पज हा उद्देश आहे, राइट? हे गोल आहे, ही टास्क आहे, जी आपल्याला कंप्लीट करायची आहे आणि 95% व्यक्ती, मुलं, मुली, युवक, युवती, तरुण, तरुणी किंवा गृहस्थ हे काय करतात माहितीये? यांच्याकडे टास्क नाही, गोल नाही, ध्येय नाही, एम नाही. त्यामुळे पहाटे उठण्याचा म्हणजे तस्ती घेत नाही. का घेत नाही? कारण उद्देश नाही. राइट? म्हणून आजच्या दिवसभराची कामाची यादी आधी स्वतः ठरवणं, लिहून काढणं गरजेचं आहे आणि उद्या रात्री झोपताना, उद्या सकाळी पहाटे मला काय करायचंय? हे लिहिणं सुद्धा गरजेचं आहे. राइट? सॅटरडे अर्ली इन द मॉर्निंग ब्रह्ममुहूर्तावर जर मला उठायचं असेल, तर माझ्यासाठी ह्या गोष्टी सेट आहेत, की मला पहाटे उठल्यानंतर प्रथम काय करायचं आहे? दुसऱ्या 2 द्वितीय काय करायचंय? तृतीय काय करायचंय? असं प्रायोरिटी लिस्ट सेट केलेली आहे. येस? आणि धिस इस व्हॉट वी हॅव टू डू. ऑल वी आर टॉकिंग अबाउट आपण हे सगळं जे काही चर्चा करत आहोत, ही चर्चा करत आहोत फक्त जे आपले इंटरनल डायलॉग आहेत त्याविषयी. येस? आणि हे जे इंटरनल डायलॉग आहेत, हे आपल्या जीवनाला दिशा देतात. प्लस आपलं जो फोकस आहे, मला माझ्या जीवनामध्ये काय हवं आहे आणि अशा वेळेस डिस्ट्रॅक्शन येतील. डिस्ट्रॅक्शन येणार जीवनामध्ये क्षणोक्षणी, पदोपदी तुम्ही ज्या गोलवर, ज्या दिशेला चाललेला आहात त्याच्यातून संस्कृतमध्ये याला म्हणतात पद अ, म्हणजे डिस्ट्रॅक्ट करणे, मार्ग भटकवणे. अशासाठी सुद्धा काही व्यक्ती, काही प्रसंग किंवा काही गोष्टी घडतील. परंतु त्यावेळेस जर तुमचा हा फोकस तुम्ही लिहिलेला असेल, तर तुमच्या लक्षात येईल की येस, फर्स्ट आय हॅव टू कंप्लीट धिस. राइट? आता ही जी सेकंड वॉर्निंग होते, की डिस्ट्रॅक्शन येतील, जीवनामध्ये अडथळे येतील, अडचणी येतील. परंतु जे गोल आता तुम्ही सेट केलेला आहे, की सॅटर्डे, संडे मला ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करायचा आहे आणि हा अर्ली इन द मॉर्निंग आहे. जेणेकरून तुमचं दिवसभराचं जे काही शेड्यूल आहे ते तुम्ही प्रॉपर करू शकाल. परंतु जर अर्ली मॉर्निंग तुम्ही जर गेटअप झालात, उठलात, स्वतः तयार झालात, तर ही सवय तुम्हाला तुमच्या 5 दिवसांसाठी वापरता येईल. यूज करता येईल किंवा अंगवळणी पडेल. जर 2 दिवसासाठी फक्त स्वतःला प्रयत्न केला. कुठलाही उपग्रह अवकाशात सोडताना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर फक्त ढकलावा लागतो. तिथपर्यंत शक्ती लागते, तिथपर्यंत फोर्स लागतो. जे गुरुत्वाकर्षण आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे त्याच्या बाहेर. एकदा का तो उपग्रह त्या ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या बाहेर गेला, त्याच्यानंतर त्याच्यासाठी विशेष काही करायची आवश्यकता नाही. तो उपग्रह अंतराळात फिरत राहतो. तद्वत त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतःला कुठपर्यंत पुश करायचंय? त्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे. एकदा का तुम्ही त्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे गेलात, तर तुमच्या जीवनामध्ये नंतर ह्या गोष्टी रेग्युलर होतील. मग याच्यासाठी विनासायास अ, हे होताना दिसेल तुम्हाला, राइट? आणि ह्या गोष्टी आपण इथे शिकत आहोत. लॉ ऑफ अट्रॅक्शन. येस, लॉ ऑफ अट्रॅक्शन. आय एम विनोद पाटील, लाईफ कोच, माइंडसेट मास्टरी ट्रेनर, लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच. आणि याच्याबरोबर बऱ्याच काही गोष्टी करतो मी. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट हेल्थ काउंसलर, राइट? आरोग्य फार महत्वाचं आहे. हेल्थ, रिलेशन, करियर आणि मनी ह्या 4ही गोष्टींसाठी मी मार्गदर्शन करतो. युवकांसाठी, युवतींसाठी, हे जे नवतरुण, तरुणी आहेत, विद्यार्थी, विद्यार्थिनी आहेत आणि इव्हन जे गृहस्थ आहेत ॲट द एज ऑफ 40, 50, 60 असे काही व्यक्ती ज्यांना जीवनाचा उद्देश किंवा गोल जरी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सगळं काही अचीव्ह केलेलं आहे, तरी सुद्धा काही गोष्टी मिसिंग आहेत, राइट? ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा त्यांचं लिंक किंवा कनेक्शन जोडून देण्याचं कार्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे.
आणि ज्या काही गोष्टी मी शिकलेलो आहोत, हे सगळं ज्ञान माझं नाहीये. जे काही साधू संत ऋषी-मुनी, सिद्ध, बुद्ध, बोधी किंवा अ, जे वन ऑफ द बेस्ट ट्रेनर आहेत, ज्यांच्याकडून जे पेड वर्कशॉप मी केलेले आहेत किंवा जे ज्ञान ग्रहण केलेलं आहे, ते डाउन द लाईन स्प्रेड करण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. शाळा आणि कॉलेज या ठिकाणी सुद्धा आम्ही जे काही सेशन घेत आहोत, याच्यातून सुद्धा बऱ्याच विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांनी फीडबॅक दिलाय, की इव्हन मी तुम्हाला सांगतो 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहिती सुद्धा नाही. जरी त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात ह्या गोष्टी आहेत, राइट? परंतु आजची जी शिक्षण पद्धती आहे, यामध्ये फक्त एकाच गोष्टीकडे फोकस दिला जातो, पर्सेंटेज. मार्क्स कसे मिळतील, राइट? मग त्याच्यासाठी कुठलीही टेक्निक वापरा. परंतु आकलन किती झालंय, याचं म्हणजे व्हेरिफिकेशन कोणीही करत नाही. आणि त्यासाठी ह्या काही गोष्टी आहेत. आता आपण जे डिस्कस करत आहोत, आता माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये इतके चमत्कारिक बदल घडलेले आहेत. मी सुद्धा एका मिडल क्लास म्हणता येईल किंवा लोवर क्लास म्हणता येईल, अशा ठिकाणावरून आलेलो व्यक्ती आहे. अ, म्हणजे जेवणासाठी सुद्धा एक वेळचं जेवण सुद्धा मिळेल किंवा नाही. मी माझ्या बालपणाच्या ज्या काही गोष्टी त्या शेअर करतोय, की अशा बिकट परिस्थितीमधून त्यामुळे गरिबी किंवा दुःख किंवा पैशांची चणचण, अडचण काय असते हे मला चांगलं माहिती आहे. राइट? पायात चप्पल नसताना प्रवास कसा करावा लागतो किंवा चटके कसे बसतात हे मला माहिती आहे. परंतु हे त्यावेळेस ते ज्ञान नव्हतं. त्या बालपणात ह्या गोष्टी काही कळत नव्हत्या. त्यावेळेस फक्त एकच होतं. बाय डिफॉल्ट वी हॅव टू लिव्ह धिस लाईफ. म्हणजे आपल्याला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. परंतु जसं-जसं ग्रो करत गेलो आणि बऱ्याच वेळा असंही व्हायचं, की जे काही फेस्टिव्हल सणासुदीला प्रत्येकाच्या घरी मिठाई यायच्या, परंतु आपल्याकडे मिठाई नाही. परंतु तरी सुद्धा वी हॅव एक्सेप्टेड इट. आम्ही ते स्वीकार केले, की धिस इस व्हॉट लाईफ. आणि आज ज्यावेळेस हे छोट्या-छोट्या घरांमध्ये किंवा अशा ठिकाणी आम्ही जाऊन ट्रेनिंग प्रोग्राम घेतो, त्यावेळेस मी स्वतःला पाहतो, की कधी काळी मी सुद्धा ह्याच एका कॅटेगरीमध्ये होतो. राइट? परंतु ह्या सगळ्या गोष्टी मनुष्य बदलू शकतो. व्यक्तीमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये ही क्षमता आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन, ज्याला इमॅजिनेशन म्हणतात, ज्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात, ही गोष्ट मी स्वतः अनुभवलेली आहे. 2001 मध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा 2001 म्हणजे आजपासून साधारण 22 वर्षापूर्वी, 22-23 वर्षापूर्वी ज्यावेळेस एक पहिला कोर्स मी केला होता आणि ह्या कोर्सचं नाव होतं हॅपी थॉट्स फाउंडेशन कोर्स. फाउंडेशन होतं हे, बेसिक होतं. आणि त्यावेळेस मला रिअलाईज झालं, की हे जग जे मी पाहतोय, हे जग तेवढं नाहीये. हे जग त्याच्या बियॉन्ड आहे. हे जग फार मोठं आहे. जसं अंड्यामध्ये जो पक्षी असतो किंवा जो जीव असतो, त्याला वाटतं हे अंड जे आहे, हे एग जे आहे, हेच माझं विश्व आहे. आणि त्या अंड्यातून बाहेर आल्यानंतर त्या टोपलीखाली जिथे तो राहतो, त्याला वाटतं हे टोपली हेच माझं विश्व आहे. आणि तोच पक्षी ज्यावेळेस थोडासा उंच उडायला लागतो किंवा त्या पक्षाला दुसरा पक्षी उचलून घेऊन जात असतो, त्यावेळेस आकाशात उंच उडत असताना त्याला ज्यावेळेस ते जग दिसतं, त्यावेळेस तो म्हणतो, "अरे, जग तर खूप मोठं होतं." म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या इंटरनल परसेप्शनने आपण ह्या काही गोष्टी पाहत असतो. आणि तिथे आपल्याला रिअलाईज होतं, की हे जग एवढंच आहे. हे जग एवढं नाही, जग खूप विशाल आहे. आणि हे मला त्या ट्रेनिंगला माझ्या जीवनातील ते पहिलं ट्रेनिंग होतं. राइट? ज्या ट्रेनिंगची कॉस्ट त्या काळी अ, अप्रॉक्सिमेटली 3600 होते. अप्रॉक्सिमेटली हां, त्यावेळेस 2001 मध्ये. जस्ट इमॅजिन करा त्यावेळचे 3600 म्हणजे आजचे किती रुपये झाले. आणि त्या ट्रेनिंगने, त्या शिक्षण, प्रशिक्षण किंवा जे कोचिंग मला मिळालं, त्याच्याने माझ्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं कार्य करतं, याच्यासाठी जे पहिला सिद्धांत मी तिथे वापरला. मी जे तुम्हाला सांगतोय ना, गोल आणि पर्पज लिहून ठेवा. हे सगळं मी त्यावेळेस फॉलो केलं. मी लिहिलं.
आणि त्यानंतर 2001 मध्येच मला पहिला जॉब मिळाला सुल्झर इंडिया लिमिटेड. त्यावेळेस सुल्झर इंडिया होती. आता ती बदललेली आहे. त्यावेळेस तिथे पहिला जॉब मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जो पहिला जॉब मला मिळाला 2001 मध्ये आणि ते सुद्धा एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर अपॉर्च्युनिटी भरपूर होत्या. परंतु लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं कार्य करतं, फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस तुमची सेट होईल त्यावेळेस ते कसे कार्य करते, तुमच्या ओळख परिचयातील असे व्यक्ती जे एच-आर लेव्हलला आहेत. म्हणजे ह्युमन एंड रिसोर्स किंवा एच-आर मॅनेजमेंट तिथून ते व्यक्ती फक्त ओळख परिचयाने कुणाला कुठून तरी माझा बायोडाटा मिळाला. त्या बायोडाटामधून त्यांनी माझा नंबर शोधला आणि हे ओळख परिचयाचे वाटतात म्हणून घरी येऊन व्हिजिट केली आणि मी त्यावेळेस दुसरीकडे ॲज अ कॉन्ट्रॅक्टवर काम करत होतो. राइट? परंतु माझ्या अनुपस्थितीमध्ये घरी येऊन त्यांनी मेसेज दिला. इव्हन ज्याला करिक्युलम सी म्हणतात. तर तो सी सुद्धा त्यांनी टाइप करून दिला स्वतः. त्यावेळेस मला सुद्धा तेवढं ज्ञान नाही. ॲट द एज ऑफ 19 राइट? आणि त्यावेळेस ह्या गोष्टी जीवनामध्ये घडायला सुरुवात झाली आणि मी स्वतः जर कोणाला शंका असेल किंवा पाहायचं असेल, की खरंच हे कार्य करतं किंवा नाही, तर त्याचं एक उदाहरण मी स्वतः आहे. लाईव्ह एक्झाम्पल. माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घटना घडलेल्या आहेत, त्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आणि असे काही विद्यार्थी जर ह्या प्रोग्राममध्ये आता बसलेले आहेत, ऐकत आहात किंवा कोणीही, कोणीही जरी तुमची परिस्थिती, आर्थिक स्थिती जरी डाउन असेल, तरी सुद्धा ती तुम्ही अतिउच्च करू शकता. फ्रिक्वेन्सी तुमची हायर लेव्हलला जाऊ शकते. राइट? आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर म्हणजे तिथे मी जो काही जॉब केला, परंतु हे शिक्षण मात्र चालू ठेवलं. बाय डिफॉल्ट ह्या गोष्टी मी प्रॅक्टिस करत राहिलो आणि इमॅजिनेशन हे ब्रह्मास्त्र आहे. इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन ह्या जर काही गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये व्यक्तिगत रूपामध्ये पुन्हा-पुन्हा फॉलो केल्या, तर एक गोष्ट फार महत्वाची आहे. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्ही तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. तुम्ही निर्माण करू शकता जे तुम्हाला हवं आहे ते. येस, यू हॅव ऑल पोटेन्शियल. तुमच्या आतमध्ये ती क्षमता आहे. म्हणून पशु आणि पक्षी यांच्यासारखं जीवन जर जगत असाल, तर त्याच्यापेक्षा थोडंसं वरती अपलिफ्ट करावं लागेल स्वतःला आणि स्वतःकडे प्रथम दर्शनी आता ज्यावेळेस तुम्ही आरशासमोर जाल ना, स्वतःला पहा. परमेश्वराची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे तुम्ही आहात. आणि जर ही पणती, जर हा दिवा प्रज्वलित झाला, दिवा म्हणजे प्रत्येकाच्या आतमध्ये अंतर्मनामध्ये जर हा प्रकाश आला, तर ह्या प्रज्वलित पणतीमुळे कितीतरी विझलेल्या आपण ती दिव्यांना सुद्धा तुम्ही प्रज्वलित करू शकाल. तुमचं काहीही जाणार नाही. एक प्रज्वलित म्हणजे जी जळती पंथी आहे ती आणि एक विझलेली पंथी आहे ती. दोघांमध्ये तेल आहे, दोघांमध्ये वात आहे. पण एकेमध्ये काय आहे, की ज्योत आहे, प्रकाश आहे, प्रज्वलित आहे. ह्या ज्यावेळेस दोन्ही एकत्र येतील समोरासमोर किंवा वातेला वात कनेक्ट होईल. त्यावेळेस काय होईल? जी प्रज्वलित आहे, तिच्या प्रभावाने जी विझलेली आहे ना, ती सुद्धा प्रज्वलित होईल. राइट? पण याच्याने पहिल्या पंक्तीचं काही जाईल का? पहिल्या दिव्याचं काही जाईल का? काहीच नाही. परंतु तुमच्या अस्तित्वाचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल कुठल्या कुणातरी दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रकाश देण्यासाठी. राइट? आणि म्हणून हे कार्य करायचं आहे. प्रत्येकाने हे कार्य करायचं आहे. असं समजू नका, की फक्त मी कम्फर्टेबल झोनमध्ये गेलो, घर-दार, गाडी-बंगला झाला, आता माझं लाईफ सेटल. नो, इट इस नॉट लाइक दॅट. परमेश्वराने जर तुमच्या आतमध्ये ही क्षमता दिलेली आहे, तर ह्या क्षमतेचा उपयोग अजून काही व्यक्तींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणण्यासाठी होईल. आणि आज सुद्धा मी ऋणी आहे त्या व्यक्तींचा ज्यांनी मला त्या काळी मदत केली. आज सुद्धा म्हणजे ते आभाराने, ग्रॅटिट्यूडने ते हृदय आज सुद्धा भरतं त्यांच्याविषयी. ज्या वेळेस त्यांचं स्मरण करतो, की त्या व्यक्तीने माझ्या जीवनामध्ये मला थोडं मार्गदर्शन केलं म्हणून आज जीवनाची परिस्थिती, स्थिती, दशा आणि दिशा मिळाली. राइट?
हे प्रत्येक व्यक्तीचं आद्य कर्तव्य आहे. कोणीही असा तुम्ही तुमच्याकडून जेवढं शक्य असेल तेवढं दुसऱ्याची मदत करण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या पद्धतीने अनकंडिशनल अट नका ठेवू. विनाशर्त. असं नाही की माझ्याकडून काहीतरी प्रॉडक्ट घ्या, पॉलिसी घ्या आणि मग मी तुम्हाला मदत करेल. नो. असं नाही करायचं. अनकंडिशनल. सगळ्यात आधी सेलिंगचा आणि जर तुम्ही सेल्सवर पण आपण एक सेशन घेऊया. सेल्सचा पहिला रूल आहे. पहिल्यांदा तुम्हाला रॅपो बिल्ड करावं लागेल. पहिल्यांदा त्या व्यक्तीला अनकंडिशनल सर्व्हिस द्यावी लागेल, व्हॅल्यू ॲड करावी लागेल. हे करणं फार महत्वाचं आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी. जर तुम्हाला लाँग टर्ममध्ये लाँग टर्म, लाँग रेसचा जर तुम्ही विचार करत असाल, तर महान जर बनायचं असेल, सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम आणि मनुष्याचं पहिलं उद्देश जे काही मी शिकलेलो आहे, त्यानुसार सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ बनण्यासाठी व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यात आधी. सर्वश्रेष्ठ आणि सत्पुरुष ह्या 2 गोष्टींसाठी प्रत्येक व्यक्तीचं पहिलं टार्गेट जर काही पाहिजे, तर ह्या 2च गोष्टी पाहिजेत. आणि जर सर्वोत्कृष्ट बनायचं असेल, त्यासाठी प्रकृतीचे, निसर्गाचे काही नियम आहेत, ते फॉलो करावे लागतील. बाय डिफॉल्ट करावे लागतील. याला पर्याय शॉर्टकट नाहीये. याला शॉर्टकट नाहीये आणि काही व्यक्ती जे शॉर्टकट वापरतात, म्हणजे आत्ताचं फक्त त्वरित बेनिफिट, फायदा मिळण्यासाठी, परंतु लाँग टर्ममध्ये रेसमध्ये मागे राहतात. आणि असे बरेच व्यक्ती आहेत, जे शॉर्ट टर्ममध्ये येतात, 5-6 महिन्यामध्ये करतात, परंतु त्यानंतर वर्षभर गायब होतात. मग पुन्हा मार्केटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये दिसत नाही. कुठलंही क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्राचा हाच नियम आहे. लाँग टर्म जर यशस्वी व्हायचा असेल, सक्सेस प्राप्त करायचा असेल, तर पहिल्यांदा स्वतःच्या अंतर्मनामध्ये यशस्वी होणं गरजेचं आहे. राइट? शॉर्ट टर्ममध्ये नाही, लाँग टर्म. आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कार आणि बदल घडतात, घडू शकतात. आणि आज ज्यावेळेस मी त्या विद्यार्थ्यांना पाहतो ना 10वी-12वी किंवा जे पण काही स्टुडंट आहेत, स्ट्रगल करत आहेत, इफोर्ट्स घेत आहेत. त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये मला मी दिसतो 20-25 वर्षापूर्वी. आणि त्यावेळेस एक गोष्ट मला सुद्धा कळाली होती, की जर कधी काळी माझ्याकडे ही क्षमता जर असेल, तर मला ह्या कितीतरी विद्यार्थ्यांची मदत करायची आहे. जशी माझी कोणीतरी मदत केली, असा विद्यार्थी अशा विद्यार्थ्याला जर असा एखादा योग भेटला, की जो मार्गदर्शन करत असेल, तर त्याचा प्रवास किती सुखकर होईल पुढचा. आणि ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये भयंकर कष्ट सहन केलेले आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही अपॉर्च्युनिटी आहे. कारण तुमच्याकडे असं ज्ञान आहे, असा अनुभव आहे. या अनुभवाचा उपयोग तुम्ही या समाजाच्या अपलिफ्टिंगसाठी करू शकाल. आणि याच्यातून काय मिळेल माहिती याच्यातून प्रसन्नता मिळेल, सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि प्रसन्नता हा एक असा सोर्स आहे जो तुमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध करेल. राइट? आणि यासाठी धिस इज व्हॉट कॉल्ड बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन. जी सेकंड वॉर्निंग होती ती वॉर्निंग याच्यासाठीच, की जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचं गोल सेट कराल, तर डिस्ट्रॅक्शन येतील आणि डिस्ट्रॅक्शन आल्यानंतर सुद्धा विचलित व्हायचं नाही. जर लिहिलेलं असेल, तर तुम्ही ते प्राप्त करू शकाल. आता आज आपण बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयी काही गोष्टी पुन्हा एकदा थोड्याशा रिवाइज करू. उद्या आपण अफर्मेशन विषयी बोलूया आणि ज्या व्यक्तींना आपल्या जीवनामध्ये अजून काही गोष्टी डिटेलमध्ये एक्सप्लोर करायच्या आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा काही ऑफलाईन सेशन आहेत. हे सेशन आपण वन टू वन डिस्कस करणार आहोत. राइट? आणि हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. बऱ्याच व्यक्तींच्या वैयक्तिक माझ्या नाही, परंतु असे कितीतरी उदाहरण मी पाहिलेले आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये हे बदल घडलेले आहेत. राइट? ओके. जसं आपण दररोज प्रत्येक गोष्टी पुन्हा प्रॅक्टिस करतो, राइट? काय करतो आपण दररोज सकाळी उठल्यानंतर? ब्रश करतो, स्वतःची स्वच्छता करतो, अंघोळ करतो किंवा स्वतःच्या डे टू डे लाईफमध्ये ज्या पण काही गोष्टी आहेत, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ कोणी म्हणजे कोणी तुम्ही बाहेर असा किंवा कोणी तुमच्या घरी आलेला असेल गेस्ट, तरी सुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलर करता, राइट?
तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलर करता. का? विथआऊट इंटरप्शन करता. का? कारण धिस इज व्हॉट युअर डेली रूटीन, डेली हॅबिट ह्या तुमच्या सवयी आहेत आणि या सवयी व्यक्तीचं जीवन घडवतात. राइट? आज तुमच्या जीवनामध्ये जे पण काही होत आहेत याच्यासाठी तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी आणि आता आपण हे उदाहरणासहित पाहणार आहोत. उदाहरण म्हणजे अगदी ट्रान्सपरंट आहे हे. याच्यामध्ये हिडन काहीही नाही. आता जरी काही व्यक्ती म्हणत असेल आणि वी ऑल आर पार्ट ऑफ धिस युनिव्हर्स. आपण ब्रह्मांडाचे काय आहोत? आपण ब्रह्मांडाचे एक पार्ट आहोत. ह्या ब्रह्मांडाचं ह्या युनिव्हर्सची एक आपण कडी आहोत. तुम्ही एक कडी आहात. तुमच्याशिवाय हे ब्रह्मांड चालू शकत नाही. राइट? म्हणून तुमचं अस्तित्व या ब्रह्मांडामध्ये फार महत्वाचं आहे. विथआऊट रिझन नाहीये. याच्यासाठी काहीतरी कारण आहे. जर तुम्हाला हा जन्म मिळालेला आहे, तर तुमच्या जन्माचं काहीतरी कारण आहे. राइट? आता धिस इज व्हॉट द सायन्स हे प्युअर सायन्स आहे. जसं काही व्यक्ती म्हणजे विथआऊट अवेअरनेस माहिती नसताना अ, त्याला काय म्हणतायत अनायासे किंवा माहिती नाहीये परंतु काही गोष्टी करतात. उदाहरणार्थ उपवास धरतात. उपवास, फास्टिंग. फास्टिंग करण्यामागे सुद्धा एक सायंटिफिक रिझन आहे, कारण आहे. का करायचा उपवास? आणि ज्यावेळेस हे मला रिअलाईज झालं, त्यावेळेस मी निर्जल उपवास करायला लागलो. राइट? निर्जल. आणि रसाहाराने सुद्धा बरेच चमत्कार घडतात. आता एक फक्त उदाहरण तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला हे रिअलाईज होईल, की रसाहाराने काय-काय होतं. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जर त्याला हे सायन्स कळालं, सायन्स, तरी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतील. राइट. आणि याच्यासाठी काही उदाहरणं आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो आता इथं स्क्रीनवर शेअर करतो. जस्ट अ मिनिट. आणि ह्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये पुन्हा डिस्कस करायच्या आहेत. मी तुम्हाला हे शेअर करीन उदाहरणार्थ. ओके. अ, मी माझी स्क्रीन शेअर करतोय. WhatsAppवर ह्या काही गोष्टी आहेत. येस. स्क्रीन व्हिजिबल आहे का? हो सर. राइट. ओके. आता उपवासाने काय होतं हे सायंटिफिक आहे. राइट? हे सायंटिफिक आहे. इथे आपल्याला काही गोष्टी आपण पाहू शकतो. म्हणजे बिफोर आणि आफ्टर म्हणजे याच्यासाठी काही प्रोसेस आहे. एनिमा आहे, रसाहार आहे किंवा डायट आहे, एक्सरसाइज आहे, पण अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने. काही प्रोटीन्स आहेत, न्यूट्रिशन्स आहेत, अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने जो प्रत्येक व्यक्ती एक्सपिरियन्स करू शकतो. प्रत्येक व्यक्ती अनुभवू शकतो. आणि याच्यासाठी या पण काही गोष्टी आहेत. राइट? तर धिस इज व्हॉट कॉल्ड सायन्स, सायंटिफिक आहे. याचे प्रमाण आहेत, याचे परिणाम आहेत. जर हे त्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये सखोल याचा जर त्याने अभ्यास केला, तर त्याला रिअलाईज होईल, येस इट इज पॉसिबल. आणि धिस इज व्हॉट कॉल्ड प्युअर सायन्स. हे पूर्णपणे शास्त्रीय, शास्त्रशुद्ध पद्धतीने तुमच्या स्वतःच्या क्षमतेमध्ये आहे, की तुम्हाला स्वतःला सुडूल ठेवायचंय का बेडोल करायचंय. राइट? हे तुम्ही निर्माण करू शकता. तुम्हाला निरोगी राहायचंय का आजारी राहायचंय? सुदृढ सुदृढ ज्याला म्हणतो ना, सशक्त, सुदृढ, तेजस्वी, ओजस्वी राहायचंय का निस्तेज राहायचंय? का थकलेलं, अ, त्याला म्हणता येईल ना, व्यथित, हीन, दीन, दुःखी असं राहायचंय? का आपल्या जीवनाचं एक ते पॉझिटिव्ह साइड आहे ती पाहायची, राइट? आणि ह्या गोष्टी जर करायच्या असतील तर काय करावं लागेल? याच्यासाठी काही सायन्स आहे, सायंटिफिक आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. राइट? जसं की कोकोनट व्हिर्जिन ऑइल आहे. हे कोल्ड प्रेस ऑइल, कोल्ड प्रेस. उद्या मी दाखवेन तुम्हाला. परंतु जो व्यक्ती पहाटे उठल्यानंतर हे 2 चमचे, 4 चमचे कोकोनट ऑइल पिल गरम पाण्याबरोबर, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये फ्लेक्सिबिलिटी राहील बाय डिफॉल्ट. त्याचे मसल जे आहेत ते स्टिफ होणार नाही.
त्यांची फ्लेक्सिबिलिटी राहील. आणि याचा प्रयोग मी कितीतरी व्यक्तींवर केलेला आहे. आणि जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये ती फ्लेक्सिबिलिटी किंवा त्यांना ते लक्षात आलं, की माझं मेटाबॉलिझम म्हणजे अ, मोठे आतड्या, लहान आतड्या यांची स्वच्छता चांगली होत आहे. सो धिस इज व्हॉट युनिव्हर्स ब्रह्मांडाचे आपण एक पार्ट आहोत आणि ह्या पार्ट अनुसार आपल्या जीवनामध्ये जर तुम्ही सायन्स समजून घेतलं, सायन्स म्हणजेच काय? या प्रत्येक गोष्टीचे एक नियम आहेत, लॉज आहेत. लॉज म्हणजे काय? नियम, कायदे. या कायद्यांप्रमाणे जर तुम्ही आचरण केलं तर तुम्हाला परिणाम याचे सकारात्मक दिसतील, सकारात्मक परिणाम मिळतील. राइट? आणि धिस इज व्हॉट वी हॅव टू डू. हे निसर्गाचे काही नियम आहेत ते फॉलो करावे लागतील. सो धिस इज व्हॉट सायन्स, कंप्लीट सायन्स. हां. आणि धिस इज व्हॉट माय पर्सनल एक्सपिरियन्स याच्यात टेस्टिमोनियल आहे. अजून बऱ्याच गोष्टी मी शेअर करेन स्टेप बाय स्टेप. ओके. आता आपण अजून थोडेसे 4 नियम शिकणार आहोत. 4 नियम. ज्यांना लिहायचं असेल त्यांनी लिहून घ्या. पुन्हा-पुन्हा लिहा. पुन्हा-पुन्हा प्रॅक्टिस करा. पुन्हा-पुन्हा स्वतःला सांगा. या जगतामध्ये आपल्याला जे पण काही आपल्या दृष्टीस पडत आहे किंवा ज्याला आपण स्पर्श, रूप, रस म्हणजे टेस्ट, गंध, स्मेल, स्पर्श, रूप, रस, गंध आणि जे पण आपल्याला श्रवण करायला मिळत आहे, ध्वनी, या 5 सेन्सेस आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत. याच्या अंतर्गत जे पण काही आहे, धिस इज व्हॉट कॉल्ड एनर्जी. हे ऊर्जा शक्ती आहे. काय आहे? ऊर्जा शक्ती, एनर्जी. आणि धिस इज व्हॉट कॉल्ड सायन्स. आइन्स्टाईन सरांनी याच्यावर अ, एक फॉर्म्युला रिसर्च केलाय. काय? E इज इक्वल टू mc स्क्वेअर. ई, ई फॉर एनर्जी, एम फॉर मास, सी स्क्वेअर फॉर स्पीड ऑफ लाईट. राइट? एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. ह्या जगतामध्ये आपल्याला जे पण काही दिसत आहे ना, ही ऊर्जा शक्ती आहे. काहीही. फॉर एक्झाम्पल हा मोबाईल असेल, हा सुद्धा ऊर्जा शक्ती आहे. हा स्पेक, हा सुद्धा ऊर्जा शक्ती आहे. ही बॉटल, चमत्कारिक बॉटल, ही सुद्धा ऊर्जा शक्ती आहे. राइट? आणि आपल्या जीवनामध्ये ज्या पण वस्तू आपल्याला आज आपल्या हे कपडे, ह्या माईक किंवा हा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर किंवा नोटबुक किंवा हे बुक्स, हे सुद्धा काय आहे? हे सुद्धा एनर्जी आहे. येस? आणि ही ऊर्जा शक्ती आपण निर्माण करू शकतो. म्हणजे एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी अँड एनर्जी इज मेड अप ऑफ व्हायब्रेशन. ओके? अँड धिस इज व्हॉट सेकंड रूल. तर आपल्या जीवनामध्ये जे फिजिक्स आहे, फिजिक्स काय शिकवतं आपल्याला? जे मॉलिक्यूल आहेत, ज्या पण काही गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू ही मॉलिक्यूलचे मॉलिक्यूल म्हणजे काय? ज्याला अणु, रेणू, संरचना म्हणतात ना, ह्या सगळ्या गोष्टी याच्यापासून निर्माण झालेल्या आहेत. एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे? एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. सर्वांनी माझ्याबरोबर करा. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा. एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. आजपासून हे कायम स्मरणात ठेवा, की माझ्या जीवनामध्ये माझ्याबरोबर जे पण काही घडत आहे, धिस इज व्हॉट कॉल्ड एनर्जी. जी पण वस्तू, आता हेल्थ, रिलेशन, करियर आणि मनी, हे जे पण काही तुम्हाला हवं आहे, हे काय आहे? धिस इज व्हॉट कॉल्ड एनर्जी. ही ऊर्जा शक्ती आहे. आणि एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. एका विशिष्ट कंपनमध्ये ही ऊर्जा शक्ती फ्रिक्वेंट करत आहे. फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट करत आहे. आता यालाच फ्रिक्वेन्सी म्हणतात. जे मी मगाशी म्हणालो होतो, की प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यावर आपली ऊर्जा शक्ती वाया घालवू नका. कारण प्रॉब्लेम कधीही सॉल्व्ह होत नाही. बरेचसे व्यक्ती देश बदलतात किंवा शहर बदलतात. परंतु तरी सुद्धा ते प्रॉब्लेममध्ये असतात. का? कारण त्यांची फ्रिक्वेन्सी सेट झालेली आहे. तुमची फ्रिक्वेन्सी जर ₹10,000 कमवण्याची आहे, जर चुकून ₹1,00,000 जरी आले, तरी सुद्धा ती फ्रिक्वेन्सी त्या 1,00,000ला पुन्हा 10,000 वर आणेल. राइट? आणि धिस इज व्हॉट वी हॅव टू लर्न. आणि हे मी तुम्हाला शिकवत आहे, की आपली फ्रिक्वेन्सी रेज कशी करायची. अ, त्याच्या आधी एक गोष्ट मला विचारायची, वुड यू लाइक टू लर्न धिस? किती व्यक्तींना शिकायचं, की फ्रिक्वेन्सी कशी रेज करायची?
राइट? हां, चॅट बॉक्समध्ये लिहा, येस. ही सुद्धा एक फ्रिक्वेन्सी आहे. याला ॲक्शन फ्रिक्वेन्सी म्हणतात. ॲक्शन फ्रिक्वेन्सीमध्ये कार्य करणं फार महत्वाचं आहे. आणि ही ॲक्शन फ्रिक्वेन्सीज आहे, ज्याच्याने तुमचं मोजमाप होतं. हे ब्रह्मांड, हे युनिव्हर्स हे तुम्हाला शिकवत राहतं, राइट? आणि इथे कंटाळा करून नाही चालणार आणि काही गोष्टी खरंच मागाव्या लागतात हां. जर मागितल्या तर त्या गोष्टीची व्हॅल्यू कळते. जर आपण ते मागितलं तर आणि बऱ्याच वेळा आपण मा जर तुम्ही बोलला नाही, तर त्या समोरच्या व्यक्तीला किंवा या ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला तरी कसं कळेल? जरी युनिव्हर्सची लँग्वेज वेगळी असेल, फिलिंग आहे, भाव आहेत, बिलीफ आहे, विश्वास आहे आणि ॲक्शन आहे, कृती आहे, तर हे करणं गरजेचं आहे. राइट? जे व्यक्ती प्रामाणिकपणे पार्टिसिपेट करतील, त्यांच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडायला सुरुवात होईल. धिस इज व्हॉट कॉल्ड फ्रिक्वेन्सी. एका दुःखी व्यक्तीची फ्रिक्वेन्सी, सॅड फ्रिक्वेन्सी, हॅपी फ्रिक्वेन्सी. आता हे तुम्हाला जे विरोधी शब्द आहेत ना, विरोधी विरुद्धार्थी शब्द लिहा. त्यामध्ये हे जे शब्द आहेत हे फ्रिक्वेन्सी आहे. जसं की आनंद आणि दुःख या एकमेकांच्या विरुद्ध काम करणाऱ्या फ्रिक्वेन्सी आहेत. जो व्यक्ती आनंदी आहे किंवा मित्र असेल, शत्रू असेल, गरीब व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती, या सगळ्या काय आहेत? ह्या फ्रिक्वेन्सी आहेत. ज्या त्या फ्रिक्वेन्सीला जो तो व्यक्ती सेट आहे. आणि जर ह्या फ्रिक्वेन्सी सेट झाल्या, तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतात. फ्रिक्वेन्सी आता इथून पुढे आजच्या दिवसभरामध्ये ह्या गोष्टीवर फोकस करायचा, की मी कुठल्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करत आहे. हां, हे एवढं सोपं पण नाहीये, राइट? याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. याच्यासाठी इमोशनचा एक चार्ट स्वतःसमोर ठेवावा लागेल, खिशामध्ये ठेवावा लागेल. उठता-बसता प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी एकदा फक्त चार्ट पाहायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिअलाईज होईल, की मी कुठल्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करत आहे. राइट? ज्यावेळेस जीवनामध्ये वाईट व्यक्ती किंवा एखादं दुःख, संकट किंवा निगेटिव्ह पीपल किंवा निगेटिव्ह सिच्युएशन तुम्ही आकर्षित करत आहात, त्यावेळेस एक मेसेज स्वतःला द्यायचं, टाईम हॅज कम टू डू मोर, सेवा, साधना एंड संकीर्तन. या 3 गोष्टी करण्याची वेळ आलेली आहे. सुख में सुमिरन ना किया, दुख में किया याद. कहे कबीर ता दास की कौन सुने फरियाद. सुख में सुमिरन ना किया, दुःख में किया याद. म्हणून जर तुमची वेळ चांगली असेल, तर आत्ताच ही प्रॅक्टिस करावी लागेल आणि वेळ वाईट असेल तरी सुद्धा आत्ताच ही प्रॅक्टिस करावी लागेल. सेवा, संकीर्तन आणि साधना, राइट? या तीनही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. अनकंडिशनली तुम्हाला द्यावं लागेल. एखादा गरीब व्यक्ती आहे, म्हणजे पुअर पीपल, पुअर पर्सन म्हणूया आपण, निर्धन व्यक्ती. आता तुम्हाला जर त्याची गरिबी दूर करायची आहे, तर तुम्ही काय कराल? जर तुम्ही त्याला धनसंपत्ती दिली, तर त्या धनसंपत्तीचा तो अपव्यय करेल. आणि असे कितीतरी व्यक्ती आहेत, जे दिवसाला ₹1000, ₹2000, ₹3000 कमवतायत. परंतु त्यातील बरेचसे रुपये ते वाममार्गाला अपव्यय करत आहेत. आता हे त्यांना माहिती नाही का? हे त्यांना माहिती आहे, परंतु त्यांची फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन तिथे सेट झालेलं आहे, राइट? आणि जर खरोखर अशा व्यक्तींची मदत करायची असेल, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही कुठेही राहत असाल, आज तुम्ही कुठेही राहता किंवा असे व्यक्ती जे कुठेही राहत आहेत, म्हणजे लोवर क्लासमध्ये राहत आहेत, तरी सुद्धा ते त्यांची फ्रिक्वेन्सी रेज करू शकतात. दिस इज व्हॉट कॉल्ड सेकंड रूल. एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, राइट? आता एक तिसरा रूल फार महत्वाचा आहे आणि हा फार चमत्कारिक आहे. याला थर्मोडायनॅमिक्स पण म्हणतात. दिस इज व्हॉट कॉल्ड थर्मोडायनॅमिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, अल्सो नोन ॲज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणतात याला. हां, हे कायम स्मरणात ठेवा. धिस इज व्हॉट कॉल्ड, हे सायंटिफिक सांगतोय मी तुम्हाला सगळं. हे 5वी पुस्तकात आपण शिकलेलो आहोत. सायन्समध्ये आणि ज्यांनी कोणी मेटाफिजिक्स पर्यंत स्वतःला अजून डेप्थमध्ये स्टडी केलेला आहे, त्यांना सुद्धा ह्या गोष्टी रिअलाईज होते. थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा पहिला नियम आहे किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा हा नियम आहे.
एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड. एनर्जी ऊर्जा शक्ती निर्माण नाही करता येत. राइट? एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय. एनर्जी नष्ट सुद्धा करता येत नाही. एनर्जी ओन्ली ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. माझ्याबरोबर कृती करा. म्हणजे हे चांगलं सबकॉन्शियस माइंड मध्ये पेनिट्रेट राहील. Energy, energy cannot be created. Energy cannot be destroyed. It only transform from one form to another form. म्हणजेच याचा अर्थ काय होतो? ऊर्जा शक्ती जी आहे ती ती निर्माण करता येत नाही. ती फक्त ट्रान्सफॉर्म होते. अ, आता मी तुमच्या समोर बोलतोय राइट? इलेक्ट्रिसिटी. आता ही जी इलेक्ट्रिसिटी आहे ही कन्व्हर्ट झाली व्हिडिओमध्ये, राइट? ऑडिओमध्ये. हिचं रूपांतरण झालंय फक्त. ऊर्जा शक्ती तीच आहे. परंतु थँक्स टू धिस टेक्नॉलॉजी की ज्याच्यामुळे आज मी महाराष्ट्रभरातील ठिकठिकाणी जेवढे काही व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. हा जो आवाज आहे किंवा जे चित्र तुम्हाला दिसत आहे, हे व्हिज्युअल इफेक्ट जे आहेत, धिस इज व्हॉट कॉल्ड द रिझल्ट ऑफ धिस एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. धिस इज व्हॉट त्याचे हे परिणाम आहेत. आणि आपल्या जीवनामध्ये अशा आपण दैनंदिन दिनचर्येमध्ये दररोज एनर्जीचं रूपांतरण करत आहोत. उदाहरणार्थ, हा जो पेन आहे, दिस इज व्हॉट मेड अप ऑफ एक काहीतरी मेटलचा किंवा एक काहीतरी प्लास्टिक आहे त्याच्यापासून निर्माण झालेला आहे. तर हा पेन रेडिली असा अवेलेबल नव्हता, राइट? याला जर तुम्ही याचं डिसअसेंबली केली, एक-एक पार्ट जर मोकळा केला, तर तुमच्या लक्षात येईल की these आर द व्हेरियस पार्ट्स. हे वेगवेगळ्या पार्टमधून बनलेलं आहे. परंतु याच्यासाठी जे रॉ मटेरियल लागलं, रॉ मटेरियल, हे रॉ मटेरियल इज मेड अप ऑफ ह्या ब्रह्मांडातून, ह्या निसर्गातून किंवा ह्या पृथ्वी मातेतून ते आलेले काही रॉ मटेरियल आहे. त्या सगळ्यांना एकत्रित करून त्याच्यापासून प्लास्टिक बनवलं. त्या प्लास्टिकला मेल्ट केलं. ते मेल्ट केल्यानंतर किंवा मोल्डिंग केलं. मोल्डिंग सुद्धा एक फार मोठी इंडस्ट्री आहे. मोल्डिंग केल्यानंतर त्याच्यापासून ही वस्तू फॉर्म झाली, प्रिपेअर झाली. राइट? परंतु ज्यावेळेस ते रॉ मटेरियल मेल्ट केलं, त्याला वितळवलं, याचा अर्थ ते मेलं का? ते नष्ट झालं का? नाही. त्याची फक्त अवस्थांतर झालं, त्याचं रूपांतरण झालं. राइट? अगदी समान पद्धतीने मनुष्य शरीराचं सुद्धा आहे आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी, घटना घडत आहेत, त्या सुद्धा एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आहे. उदाहरणार्थ, ब्रेकफास्ट एखादा व्यक्ती नाश्ता ग्रहण करत असेल, तर नाश्ता खाण्यापूर्वी त्याच्या डिशमध्ये किंवा त्याच्या टेबलवर बनाना असेल, केळं, राइट? बनाना किंवा सफरचंद. आता ह्या 2 एंटिटी आहेत. एक तुम्ही आणि एक बनाना. एक तुम्ही आणि एक सफरचंद. ओके? ॲपल. तुम्ही आणि ॲपल 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. परंतु ते ॲपल ज्यावेळेस तुम्ही कन्झ्युम करता, बरं बाय द वे त्याच्या आधी वेट करा स्वतःचं. स्वतःचं वेट करा. जर तुम्ही 75 केजी असाल फॉर एक्झाम्पल, तर ते ॲपल खाल्ल्यानंतर तुमचं वेट वाढायला पाहिजे ना काहीतरी, पण वाढत नाही. वेट तेवढंच राहतं. हां, यू हॅव टू एक्सपिरियन्स धिस. जरासा प्रयोग करून पहा. एखादं केळं खाऊन पहा. केळ्याचं आधीचं वय ग्रॅममध्ये काहीतरी असेल आणि तुमचं वजन चेक करून घ्या किंवा कुठलाही ब्रेकफास्ट करा, जेवण करा, काहीही करा. परंतु जेवणापूर्वी आणि जेवणानंतर वेट चेक करा. याच्यामध्ये जास्त किंवा पाणी पित असाल, पाणी 1 ग्लासभर पाणी, 1 लिटर पाणी. तर 1 लिटर पाणी अप्रॉक्सिमेटली 900 ग्रॅम वगैरे 800 ग्रॅम असायला पाहिजे. 950 ग्रॅम असायला पाहिजे. 1 लिटर इज इक्वल टू 1 केजी फॉर एक्झाम्पल. 1 लिटर म्हणजेच 1 किलो थोडक्यात. परंतु वेट वाढत नाही. तुम्ही जे ॲपल खाण्यापूर्वी ते सेपरेट एंटिटी होती. परंतु आता तुम्ही ज्यावेळेस ते ग्रहण केले, त्यावेळेस ती एनर्जी कन्व्हर्ट झाली. त्या ॲपलमध्ये जे पण काही जीवनशक्ती होती, प्राणशक्ती होती, आता ही प्राणशक्ती तुमच्या आतमध्ये सामावलेली आहे. राइट? म्हणजे ते ॲपल जे होतं ते तुम्ही झालेला आहात. कळालं? आणि हे जे शरीर आहे, या शरीरामध्ये ज्या पण काही ऊर्जा शक्ती आहेत आपल्या,
तर याचे परत 5 प्रकार आहेत. आपण डिटेलमध्ये नंतर बोलूया. परंतु ह्या ऊर्जा शक्ती तुम्ही आहात आणि तुमचं ते कन्व्हर्जन झालेलं आहे. राइट? आता तुम्हाला स्वतः ठरवायचं आहे. तुम्ही जे काही बनणार आहात, जे तुम्हाला बनायचं आहे, याच्यामध्ये बाधा, व्यवधान, ऑब्स्टॅकल काय आहे? याच्यामध्ये आता विचार ही सुद्धा एक शक्ती आहे. विचार सुद्धा एनर्जी आहे आणि ह्या एनर्जीचा सुद्धा प्रभाव पडतो, उपयोग होतो. राइट? आता अजून एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपण ह्या गोष्टी शिकणार आहोत. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो तुम्ही व्हॅल्यू ॲड करा. व्हॅल्यू एखाद्या समोरच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी महत्त्व ॲड करा. त्या व्यक्तीच्या जीवनाची गुणवत्ता सुधारेल म्हणून तुम्ही प्रयत्न करा. याचा अर्थ काय होतो माहिती याचा अर्थ अगदी सिंपल आहे. एनर्जी ट्रान्सफॉर्म होतीये. एनर्जी ट्रान्सफॉर्म होतीये. तुमच्या जीवनामध्ये जे पण काही गुणधर्म आहेत, ती ऊर्जा शक्ती ट्रान्सफॉर्म होऊन तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही सिद्ध करू शकता, प्राप्त करू शकता. तुम्हाला पहिलं व्हॅल्यू द्यावी लागेल ना आणि इन रिटर्न तुम्हाला पुन्हा व्हॅल्यू मिळेल. धिस इज व्हॉट कॉल्ड एनर्जी. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हाच ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे आणि ह्याच पद्धतीने काम चालतं. आता चौथा फार महत्वाचा एक नियम आहे. वेअर एनर्जी मॅचेस अट्रॅक्शन हॅपन. जिथे कुठे तुमची फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी मॅच होते. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? ज्या तरंगाला, ज्या कंपनाला तुम्ही व्हायब्रेट करत आहात, त्या व्हायब्रेशनला ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्कोडा कार घ्यायची स्कोडा, राइट? फोर व्हीलर स्कोडा कार घ्यायची किंवा फॉर्च्युनर घ्यायची आहे. व्हाईट कलरची फॉर्च्युनर कार परचेस करायची आहे, राइट? पण तुमची फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला पाहिजे ना आधी. आणि ज्या दिवशी फ्रिक्वेन्सी मॅच होईल ना, त्या दिवशी ती गाडी तुमच्या दरवाजात असेल. तुमच्या घरासमोर उभी असेल. पण त्याच्या आधी काय करावे लागेल? फ्रिक्वेन्सी मॅच करा. आणि फ्रिक्वेन्सी कशी मॅच करायची? आता याचं पण एक फार मोठं सायन्स आहे. ते आपण उद्या शिकणार आहोत. परंतु फ्रिक्वेन्सी मॅच करण्यासाठी माझ्याबरोबर म्हणा, वेअर अट्रॅक्शन फ्रिक्वेन्सी मॅचेस अट्रॅक्शन हॅपन. फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन करा. फ्रिक्वेन्सी मॅचेस अट्रॅक्शन हॅपन. ज्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही व्हायब्रेट करत आहात, त्याच फ्रिक्वेन्सी ती फ्रिक्वेन्सी मॅच करत असेल, मग ते घर असेल, 2 बीएचके असेल किंवा 10 एकर बागायती असेल किंवा 10 तोळे सोनं असेल किंवा तुमचं एज्युकेशन असेल किंवा तुम्हाला 10th मध्ये 90% मार्क्स मिळवायचे असतील किंवा तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचंय किंवा जी काही डिग्री वगैरे तुम्हाला हवं आहे, तिथं जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी ह्या फ्रिक्वेन्सी मॅच कराव्या लागतील आणि जिथे फ्रिक्वेन्सी मॅच होईल, तिथे तुम्हाला रिझल्ट येईल. काही व्यक्तींच्या जीवनामध्ये हे विथआऊट अवेअरनेस होतं. म्हणजे त्यांना माहिती पण नाही, परंतु काही गोष्टी त्यांच्या अनावधानाने त्यांच्याकडून होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये मग हे रिझल्ट येतात. राइट? हे फार महत्वाचं आहे. हे जर विद्यार्थ्यांना कळालं, जस्ट इमॅजिन 10वीच्या 12वीच्या विद्यार्थी आणि जर तुमच्या घरामध्ये लहान बालक किंवा बालिका असेल, ते सुद्धा कुठल्यातरी शाळेत जात असतील, कॉलेजमध्ये जात असतील, इंजिनिअरिंगचे स्टुडंट असतील, त्यांना जर ह्या गोष्टी कळाल्या, तर त्यांच्या जीवनामध्ये महान बनण्याचे किती त्यांचे चान्सेस म्हणजे किती संधी त्यांना प्राप्त होईल विचार करा. आणि याच्यासाठी तुम्ही सुद्धा निमित्त बना कुणाच्या तरी जीवनात, जेणेकरून तुमच्या मुलांच्या जीवनात कोणीतरी निमित्त बनेल. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्हाला द्यावं लागेल. जर प्राप्त करायचं असेल, तर तुम्हाला द्यावं लागेल. आणि आजपर्यंत आपण हे इतक्या वेळा वापरले, जे बळीराजा आहेत, जे शेतकरी माता, बंधू, भगिनी आहेत, यांनी हे वापरलेलं आहे. ही टेक्निक, हे तंत्र ते दररोज वापरतात. हा निसर्ग, ब्रह्मांड, युनिव्हर्स त्यांना म्हणतो, "काय हवंय?" "हां, मला 1 टन ऊस हवा." बरोबर, देतो 1 टन ऊस देतो. पहिल्यांदा काहीतरी 10 किलो ऊसाचे जे छोटे-छोटे काय म्हणतात त्याला बीज असते किंवा पेरणी करण्यासाठी ते पहिले द्यावे लागतील, राइट? मला 100 किलो किंवा 100 पोते पाहिजेत गहू. अरे मग आधी कमीत कमी 50 किलो गहू तुला अ, बीजारोपण करावं लागेल.
ब्रह्मांडाचा, युनिव्हर्सचा हा नियम आहे. जे तुम्ही द्याल, त्याच्या हजारो पटीने पुन्हा हा प्राप्त होईल. हा निसर्गाचा नियम आहे. हां, जर तुम्ही असं म्हणालात, पहिल्यांदा मला 100 पोती गहू द्या, त्यानंतर मी 50 किलो गहू देईल. धिस इज रॉंग. इट विल नॉट वर्क. ब्रह्मांड याची स्वतःच इंटेलिजन्स आहे. ब्रह्मांड, युनिव्हर्स याचं स्वतःच एक तंत्र आहे. उ तुम्ही कोणी फसवू शकत नाही. तुम्ही काय कोणीच फसवू शकत नाही. कोणीही एवढं बुद्धिमान कोणीच नाही जे ब्रह्मांडाला आणि युनिव्हर्सला फसवेल. इट हॅज इट्स ओन इंटेलिजन्स सिस्टम. जर तुमच्याकडे WhatsApp असेल, कॉम्प्युटर, मोबाईल असेल आणि याच्यामध्ये तुम्ही WhatsApp वापरता WhatsApp. WhatsAppमध्ये सकाळी जर गुड मॉर्निंगचा मेसेज टाकला, तर तो 100 लोकांना त्वरित पोहोचतो. जर रेंज असेल तुमच्याकडे तर 100 लोकांना त्वरित पोहोचतो. त्यासाठी तुम्हाला मार्क झुकेनबर्ग ज्याने कोणी हे फाउंड केले, त्याला फोन करायची गरज नाहीये, की माझा मेसेज पोहोचला का? जर मानव निर्मित हे सॉफ्टवेअर एवढं चांगल्या पद्धतीने काम करू शकतं, तर विचार करा हे ब्रह्मांड आणि युनिव्हर्स हे परमेश्वर निर्मित सॉफ्टवेअर आहे. हे किती सटीक आणि अचूक पद्धतीने काम करत असेल. कुणा कुणाला फसवणार? आणि ज्यावेळेस एखादा व्यक्ती खऱ्या अर्थाने ॲट द एनर्जी लेव्हल वी ऑल आर वन. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला कुणी दुसरा व्यक्ती मी जस्ट उदाहरण देतोय. जर कोणी कुणाला फसवत असेल, तर हा त्याचा भ्रम आहे. तो दुसऱ्याला नाही फसवत, तो स्वतःला फसवतोय. आणि आज जे तुम्ही बीजारोपण करत आहात, हे तुमच्याकडे पुन्हा फिरून येणारच. ही प्रदक्षिणा पूर्ण होणारच. आज जे तुम्ही देत आहात, तेच तुम्हाला पुन्हा रिटर्न होणारच. आणि कितीतरी पटीने होणार. म्हणून जर प्रेम दिलं, तर प्रेम मिळेल आणि जर कुणाची फसवणूक केली, चीटिंग केली, तर ते तुम्हाला ते चीटिंग मिळेल. आणि धिस इज व्हॉट कॉल्ड इलेक्ट्रिसिटी. आता फ्रिक्वेन्सी मॅचेस, इलेक्ट्रिसिटी हॅपन. आता याचा अर्थ असा नाही, की तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं पूर्ण ज्ञान पाहिजे. जरी ज्ञान नाहीये, तरी सुद्धा तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं बिल भरता ना, मध्ये जाऊन पे करता ना. का करता? कारण तुम्ही त्याचा वापर करताय. आता तुम्हाला इलेक्ट्रिसिटी किती समजते? नाही समजत आहे. आता तुमचा विश्वास असो किंवा नसो, परंतु हे कार्य करणार. फ्रिक्वेन्सी मॅचेस, अट्रॅक्शन हॅपन. राइट? आता सर्वांनी बरं इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? ओके. येस. आणि हे जर क्लिअर असेल, तर आजपासून एक काम करा. याच्यासाठी काही प्रॅक्टिसेस पण आहेत, ज्या प्रॅक्टिसेस आपण फॉलो करत होतो. परंतु एक गोष्ट मात्र कायम स्मरणात ठेवा, की आज तुमच्या जीवनामध्ये जे पण काही घडतंय ना हां, याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? याच्यासाठी घरातील कुठलाही व्यक्ती रिस्पॉन्सिबल नाही, शेजारी नाही किंवा कुठलाही नातेवाईक नाही. परंतु याच्यासाठी सगळे तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल आहात. तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात. आणि भगवान बुद्धांनी याच्यावर अगदी स्पष्ट छोटंसं सेंटेन्सेस दिले फार पूर्वीपासून. व्हॉटेव्हर यू थिंक यू बिकम. ज्याचा तुम्ही विचार करत आहात ते तुम्ही बनत आहात. व्हॉटेव्हर यू बिलीव्ह यू अट्रॅक्ट. ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडणार. आणि व्हॉटेव्हर यू इमॅजिन, व्हॉटेव्हर यू व्हिज्युअलाइज, यू मॅनिफेस्ट. जे जे तुम्ही कल्पना करू शकता, जे इमॅजिन करू शकता, ते तुम्ही निर्माण करता. राइट? आता हे बेसिक आहे. मी फार बेसिक शिकवतोय, बेसिक. याच्यात ॲडव्हान्स पण आहे. राइट? हे बेसिक काही गोष्टी आहेत, परंतु ह्या शिकवणं फार गरजेचं आहे. जे नवीन विद्यार्थी, युवक-युवती आहेत, तुमचं अजून पूर्ण जीवन आहे. जर हे सायन्स समजून घेतलं, तर जीवनात समृद्धी सहज येईल. आनंद, पीस, शांती सहज मिळेल. हे ब्रह्मांड तुमच्यासाठी कार्य करेल. फक्त ह्या ब्रह्मांड आणि तुम्ही वेगळे नाहीत हां, तुम्ही एकच आहात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण आणि हे सर्व व्यक्ती एकच आहोत. राइट? आता ज्यावेळेस कधी जीवनामध्ये दुःख येईल, संकट येईल ना, त्यावेळेस लगेच अलर्ट व्हायचं. का अलर्ट व्हायचं? ज्यावेळेस संकट येईल, समस्या येईल ना, त्यावेळेस स्वतःला लगेच सूचना द्यायची. अरे फ्रिक्वेन्सी, कुठल्या फ्रिक्वेन्सीमध्ये मी व्हायब्रेट होत आहे आणि म्हणून जर दुःख आलं ना, त्यावेळेस डबल करायची ती फ्रिक्वेन्सी. कुठली? आनंदाची. राइट? टाईम फॉर डबल हॅपीनेस सर्वांनी लिहा. टाईम लिहू नका. फक्त समजून घ्या स्वतःला किंवा बोला. टाईम फॉर डबल हॅपीनेस.
ज्यावेळेस प्रॉब्लेम येतील ना, मनाविरुद्ध काही घटना गोष्टी घडत असतील, त्यावेळेस काय म्हणायचं? येस, टाईम फॉर डबल हॅपीनेस. हुर्रे! एखादी ऑर्डर पाहिजे आणि मिळाली नाही. काय म्हणायचं? टाईम फॉर डबल हॅपीनेस. येस, आय हॅव टू सेलिब्रेट इट. हे ज्या वेळेस तुम्ही सेलिब्रेट कराल ना, त्या वेळेस फ्रिक्वेन्सी पुन्हा रेज होईल. फ्रिक्वेन्सी जशी वाढत जाईल, कंपन जसं वाढत जाईल, तसं तुमच्याकडे त्या गोष्टी घडतील. लक्षात आलं? आणि म्हणून स्वतःला पुन्हा सूचना द्यायची, की मी कुठल्या फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट होत आहे. ज्या व्यक्तीचा तुम्ही मोबाईल नंबर डायल कराल ना, त्याच व्यक्तीशी तुमचं कनेक्शन लागेल. फार कमी वेळा असं होतं, की कोणीतरी रॉंग नंबर आलाय. परंतु इच्छित व्यक्ती नाही मिळत. राइट? आईला फोन केला तर आईचाच आवाज येईल. किंवा आईकडे जर मोबाईल असेल तर किंवा भावाकडे असेल आणि त्याला फोन केला, भाऊचा नंबर डायल केला, तर बरोबर त्यालाच फोन लागेल. तसंच तुमच्या जीवनामध्ये ज्या व्यक्तीचा फोन तुम्ही डायल करत आहात, आता इथे तुमचा विश्वास असो किंवा नसो, आता याच्यात अजून काय पाहिजे? परिपक्वता किंवा परिपूर्णता किंवा प्रत्यक्ष प्रमाण. ज्याचा फोन डायल कराल त्याला फोन लागेल. जर तुम्हाला सुख, शांती, आनंद, ऐश्वर्य, धनसंपत्ती, आरोग्य हे हवं असेल, तर त्याचा फोन डायल करा ना. मग तुम्ही दुःखाचा का फोन डायल करता? तुम्ही आजारपणाचा फोन का डायल करता? आणि नंतर स्वतः प्रश्न विचारता, माझ्या जीवनामध्ये दुःख का आहे? करता आणि करविता तुम्ही आहात. निर्माण करते तुम्ही आहात. जे तुम्ही पेरत आहात ते तुम्हाला मिळते. राइट? बरं आता आपण इथे स्टॉप करूया. जर कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर किंवा